विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अद्यापही सरकार स्थापन झालं नाही. मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळे नावं चर्चेत आहेत. शहरातील पश्चिम मतदारसंघाचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार संजय शिरसाट यांचं नाव देखील उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये. यामुळे त्यांच्या समर्थकांनी शहरामध्ये संजय शिरसाट भावी उपमुख्यमंत्री असे बॅनर लावलेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री कोण होणार असं महायुतीमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांमुळे संजय शिरसाट यांचे हे बॅनर झळकलेत. यामुळे शहरात या बॅनरची चर्चा सुरू आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये लागलेल्या बॅनर संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी. राज्यात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. महायुतीला भरघोस अशी यश मिळालं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनेल या चर्चेला सध्या उधाण आलेलं आहे आणि सध्या दिल्लीमध्ये बैठका होऊन मुख्यमंत्री पदाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल अशी शंका सध्या वर्तवली जात आहे. त्याच माध्यमातून गेल्या 4 वेळेस निवडून आलेले पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना सुद्धा मंत्रिपद मिळावं असे अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. परंतु उपमुख्यमंत्रीपद सुद्धा शिंदे हे घेणार नसल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद सुद्धा चर्चेत आलेलं आहे आणि संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये भावी उपमुख्यमंत्री म्हणून संजय शिरसाट यांचे बॅनर लावलेले आहे. आपण सध्या आता संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघामध्ये उभा आहोत. हा रेल्वे स्टेशन रोड आहे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभे मतदारसंघाचे जे 4 वेळा निवडून आलेले संजय शिरसाट आहेत त्यांचं या ठिकाणी बॅनर लागलेलं आहे. त्यावर लिहिलेलं आहे भावी उपमुख्यमंत्री संजय शिरसाट असं या ठिकाणी कार्यकर्त्याकडून बॅनर लावण्यात आलेले आहे. असे बॅनर या रस्त्यावर लागल्यामुळे हा चर्चेचा विषय बनलेला आहे. कुठंतरी आता आपल्याला पाहावं लागणार आहे की संजय शिरसाट इथं मंत्री होतीलच पण यांना उपमुख्यमंत्री का, या कार्यकर्त्यांच्या आशा किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा या पूर्ण होतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मी रवींद्र सुरडकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.